नमस्कार, जय गजानन. मी दीपाली, दीप्स मेहरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण पार्ट 2 ऑफ स्वस्तिक रांगोळी यामध्ये आपण राहिलेला होता. रांगोळीचा हा जो उर्वरित 6 स्वस्तिक एकमेकांना जॉईन करून हे छोटे वरचे स्वस्तिक कसे बनवायचे हे आपण आज बघणार आहोत. आणि आज आपण फायनली ही आपली रांगोळी कंप्लीट करणार आहोत. तर चला आपण उर्वरित रांगोळी बनवायला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला अशी स्वस्तिकाची जी पाने आपण बनवलेली आहेत ही अशी, तर यांना कसं जॉईन करायचं यासाठी ना सर्वात पहिले आपल्याला हे लक्ष द्यायचं आहे की सगळे स्वस्तिकाचे डायरेक्शन सेम असायला हवं. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं की धाग्यामध्ये एक मोती घालून घेतला आहे. तो सिंगल मोती कुठल्या पण स्वस्तिक पानाच्या खालच्या टोकाला असं खालच्या दिशेने सुई टाकून वरच्या दिशेने हा धागा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक ब्राऊन कलरचा मोती घ्यायचा आहे आणि स्वस्तिकाचं हे जे दुसरं पान आहे त्याच्या पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्याच्या मधात हे बघा इथे, आणि त्यानंतर अजून एक ब्राऊन मोती, असे 2 मोती मध्ये घालून असं धागा वरच्या दिशेने काढून घ्यायचं आहे. हे बघा. आता इथे काय करायचं आहे ना, आपल्याला प्रत्येक 2 मोतीनंतर एक ब्राऊन मोती घालायचा आहे या मोत्यापर्यंत. तर आपण ते पहिले आता कंप्लीट करून घेऊ. 1 2, त्यानंतर पुढचे 2 पांढरे मोती. हा जो या कॉर्नरचा आपला एक पांढऱ्या मोतीला घालायचा आहे ना, तो आपण खालचा जो ब्राऊन कलरचा षटकोन तयार करू तेव्हा तो घालू. तर आता आपण फक्त वरचं कंप्लीट करू. बघा, आता आपला हे 2 पानं जोडण्यासाठी लागणारा हा लास्ट ब्राऊन मोती आहे, जो आपण या 2 ब्राऊन मोत्यांच्या मध्ये टाकतो आहे. आता अशा प्रकारे आपण हे अशी 2 स्वस्तिकाची पाने जॉईन करून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला वरती जो एक रोम्बसमध्ये स्वस्तिक बनवायचा आहे, तो कसा बनवायचा ते बघू आता पुढे आपण. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 2 ब्राऊन आणि 1 व्हाईट मोती घ्यायचा आहे, कारण इथे आपल्याकडे 3 ब्राऊन मोती आहेत. तर आता वरती आपल्याला फक्त 2 ब्राऊन 1 व्हाईट मोती, तर 1 ब्राऊन 1 व्हाईट आणि 1 ब्राऊन असे 3 मोती आपण घेतले आहेत. त्यानंतर या तिन्ही ब्राऊन खालच्या मोत्यांमधून आपण धागा फिरवून घेऊ. आता 2 मोती धागा पुढे करून घ्यायचा. हे बघा,
आता इथे इथे आपल्याला आता 2 ब्राऊन आणि 1 व्हाईट मोती घ्यायचा आहे. एक ब्राऊन, एक व्हाईट आणि एक ब्राऊन, आणि तिन्ही ब्राऊन मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा आणि 2 पुढचे ब्राऊन मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. आता इथे आपल्याला 1 ब्राऊन आणि 2 व्हाईट मोती घ्यायचे आहेत. आणि तिन्ही ब्राऊन मोत्यांमधनं धागा पुढे फिरवून घ्यायचा आणि 2 ब्राऊन मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. त्यानंतर इथे आता 3 ब्राऊन मोती घ्यायचे आपण आणि तिन्ही ब्राऊन मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला या वरच्या व्हाईट मोत्यापर्यंत इथे धागा फिरवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला आता 4 ब्राऊन मोती घ्यायचे आहेत. हा ब्राऊन व्हाईट या 2 मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर हे 2 व्हाईट मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. त्यानंतर इथे 3 व्हाईट मोती घ्यायचे आणि हा ब्राऊन आणि 2 व्हाईट या मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा आणि हा ब्राऊन आणि व्हाईट या 2 मोत्यांमधनं धागा पुढे सरकवून घ्यायचा. त्यानंतर परत इथे 3 ब्राऊन व्हाईट मोती घ्यायचे. व्हाईट, ब्राऊन, व्हाईट 3 मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ आणि हे 2 पुढचे ब्राऊन मोती धागा पुढे सरकवून घेऊ. त्यानंतर हा परत वरचा एक ब्राऊन मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा, वरच्या दिशेला धागा काढून घ्यायचा. आता इथे आपल्याला एक ब्राऊन आणि एक व्हाईट मोती ॲड करायचा आहे. पहिले एक ब्राऊन आणि मग एक व्हाईट आणि मग नंतर या 4ही मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा, व्हाईट आणि 3 ब्राऊन मोती. आणि हा एकच ब्राऊन मोती धागा मी वरती करून घेतला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला 2 व्हाईट आणि 1 ब्राऊन मोती घ्यायचा आहे. सॉरी, इथे आपल्याला 2 ब्राऊन आणि 1 व्हाईट मोती घ्यायचा आहे. पहिले एक ब्राऊन, मग एक व्हाईट आणि परत एक ब्राऊन मोती. या तिन्ही ब्राऊन मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ आणि 2 व्हाईट मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. आता इथे 3 व्हाईट मोती घ्यायचे. हा एक ब्राऊन आणि 2 व्हाईट मोतींमधनं धागा फिरवून घेऊ आणि पुढचे 2 व्हाईट मोती धागा पुढे करून घेऊ. इथे 2 व्हाईट मोती आणि मग एक ब्राऊन मोती घ्यायचा आहे. पहिले 2 व्हाईट मोती, मग एक ब्राऊन. तिन्ही व्हाईट मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ आणि हा पुढचा व्हाईट आणि एक ब्राऊन 2 मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. 3 ब्राऊन मोती घ्यायचे आता.
एक 2 व्हाईट आणि एक ब्राऊन हे 3 मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ. आणि या व्हाईट मोत्यापर्यंत या धागा फिरवून घ्यायचा आहे 4 मोत्यांमधनं. तर इथे 4 ब्राऊन मोती घ्यायचे. हा ब्राऊन आणि व्हाईट 2 मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ. त्यानंतर हा एक ब्राऊन आणि एक व्हाईट मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. 3 ब्राऊन मोती, हे 2 ब्राऊन आणि एक व्हाईट या 3 मोत्यांमधनं धागा पुढे फिरवून घ्यायचा पहिले आणि 2 व्हाईट मोती धागा पुढे सरकवून घेऊ. परत इथे 3 ब्राऊन मोती, एक ब्राऊन आणि 2 व्हाईट मोत्यांमधनं धागा पुढे सरकवून घेऊ. आता हा 1 2 3 ब्राऊन मोती धागा पुढे करून घ्यायचा आणि इथे आता आपल्याला लास्ट 2 ब्राऊन मोती लागतील. हे 4ही ब्राऊन मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपण स्वस्तिकाची ही 2 पाने एकाला एक जोडून हे जे छोटं तिसरं स्वस्तिक आहे हे तयार केलं आहे. त्याप्रकारेच आपण आता उर्वरित जी 4 पाने आहेत ही पण या स्वस्तिकांना जॉईन करून घेऊ. आणि हे बघा, अशा प्रकारे ही आपली स्वस्तिक जॉईंट तयार होतील एकाला एक जॉईन करून. आता मी तुम्हाला हे लास्ट आता हे जे आहे इथे सेम प्रोसेस वापरायची आहे. जसं आपण हा एक पॅच तयार करायला प्रोसेस यूज केली आहे त्याच पद्धतीने एकतर तुम्ही इथे हा धागा इथे पॅक करू शकता किंवा याला फिरवून घेऊन जायचं इथे खालच्या दिशेला आणि सेम प्रोसेस वापरायची. जसं आपण आता हे 2 पॅचेस जॉईन करायला वापरली आहे आणि ही बाकी सर्व पॅचेस आपण अशा पद्धतीने जॉईन करून घेऊ. हे बघा, जॉईन केल्यानंतर ही आपली अशी सुंदर 6+6ची रांगोळी स्वस्तिक रांगोळी तयार होते. जर ही रांगोळी बनवण्यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तेही मला कमेंटद्वारे कळवा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि मला थोडा सपोर्ट करा. जय गजानन.